हॅलो मंडळी, तर सर्वांना माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आजच्या आपल्या दिवसाची सुरुवात होते एकदम गोड अशी स्माइल देऊन। आज मला जिमला जायला लेटच झाला कारण माऊ झोपेतून उठली होती। तिला जरा लाडीगुडी लावून मी लवकर गेले आणि वर्कआउट करून घरी आले। घरी आल्यावर मी मस्तपैकी फ्रेश झाले आणि पटकन असं हातापायाला मस्तपैकी क्रीम लावून घेतलेली आहे, कारण बदलापूरची जी थंडी आहे ती नेक्स्ट लेवल आहे। इथे तुमची स्किन एवढी ड्राय होईल ना का विचारूच नका। असो, मग लवकर गेले नाश्ता बनवायला। आज तसं मी सर्वांना मेंदूवडा आणणार होते, पण मलाच यायला उशीर झाला म्हणून आज सुद्धा पोहेतच भागवले। आमच्या घरातले मसाले लवकर संपतात कारण सगळे तिखटच बोलतात, म्हणून डब्बे सुद्धा मी भरून घेतले मसाल्याचे आणि मस्तपैकी किचन साफ करून घेतला। नाश्ता लवकर बनवायचा होता म्हणून मी वेणी सुद्धा नाही घातली। मग मी आले आणि सिरम लावला तर बघितलं सिरम सुद्धा संपलाय। काय माहिती सकाळी जाताना कोणाचं तोंड बघितलं मी, ना मेंदूवडा नशिबात आहे ना सिरम नशिबात आहे। मग मी वेणी घालायला घेतली आणि पहिल्या टाइमला माझी वेणी बनलीच नाही, इकडून केस तिकडून केस निघत होते। नंतर पुन्हा ट्राय केली आणि मस्तपैकी ती पण बनली आहे। असं वाटतं की दुष्काळातला 13वा महिना चालू आहे, पण दुष्काळ असला तरी आपले काय कामं थांबणार नाही। मग गपगुमान असे मी भांडे पण घासून घेतले, भांडे धुवून घेतले। भांडे वगैरे झाल्यानंतर मी मागच्या अंगणात गेले तर बघितलं आईने मस्तपैकी माऊला आंघोळ घातली आणि 2 असे क्यूट बो बांधून घेतले। काही दिवसांनी माऊचा लुक तुम्हाला असाच दिसणार आहे, कारण ती लवकरच शाळेत जाणार आहे। दिवस खराब असला तरी काय झालं, एक गोड चॉकलेट खाऊन मी बाकीचा दिवस चांगला जाऊ अशीच अपेक्षा करत होती। जेवणासाठी मग मी पनीर फ्राय करून ठेवले। तेवढ्यात पप्पाचा फोन आला की मला घ्यायला ये। पप्पाला घरी आणल्यानंतर मग मी जेवून घेतलं। जेवण वगैरे झाल्यानंतर थोडासा आराम केला आणि त्यानंतर मग उठून मी आणि आईनी मस्तपैकी गप्पा मारून मेथी साफ केली। आईसोबतचे जे गप्पा असतात ना त्याची व्हॅल्यू फक्त लग्नानंतरच समजते, कारण लग्नाच्या आधी फक्त 24 तास आपण शिव्या खात असतो। मेथी वगैरे साफ करून गप्पा गोष्टी करून मला लागली आता भूक। मग मी विचार केला की पपई खाऊ। ही वाली पपई पप्पासाठी ठेवलेली पण मीच खाऊन घेतली। त्यानंतर मग मी माझं पार्सल ओपन केलं। प्रमोशनचा व्हिडिओ नाही, पण मी जेन्युइनली सांगते तुम्हाला की पिलग्रीमचे जे प्रोडक्ट आहे ते खूप छान आहे। मी सुद्धा यूज करते केसांसाठी 4 वर्षापासून आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला दिसतच आहे। आज सुद्धा मी रात्री जेवणार नव्हती म्हणून मी 4 अंडी खाऊन घेतले। तर आजचा आपला मिनी व्लॉग इथेच संपतोय। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका आणि छान कमेंट सुद्धा करा। बाय।